IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे। अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। खरं मुंबई पोलीस दलात, महाराष्ट्र पोलीस दलात आता मोठे बदल येत्या वर्षात आपल्याला पाहायला मिळतील। या आधीचे जे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत म्हणजेच राजेश सेठ हे 31 डिसेंबर रोजी आता निवृत्त होत आहेत, म्हणजेच उद्या यांची निवृत्ती होते आणि त्यानंतर आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण असणार, या पदावर कुणाची नियुक्ती होणार यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत। राज्यभरात अनेक नावं जी आहेत ती स्पर्धेत आहेत आणि त्यापैकीच एक नाव हे IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचं आहे। खरं तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 2 दिवसांपूर्वीच एक बैठक पार पडली या संदर्भात की पोलीस महासंचालकपदी कुणाची निवड केली जावी। आणि या बैठकीमध्ये असं समजतंय की देवेंद्र फडणवीस यांनी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावावर जोर दिला आहे। रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात यावी असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी धरला असल्याचं माध्यमांमध्ये बोललं जातंय। मात्र असं जरी असलं तरी इतरही नावं चर्चेत आहेत। रश्मी शुक्ला आपल्याला माहीतच असेल की राज्यातलं जे नेत्यांचं फोन टॅपिंग प्रकरण मागच्या काळात गाजलं होतं त्यामधलंच हे नाव आहे। रश्मी शुक्ला त्यावेळेस अडचणीत आल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी त्यांचीच निवड केली जाणार का असं बोललं जातंय। कारण आता राज्यात पुन्हा महायुती सरकार आलंय। शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजपचं सरकार आलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात, त्यांच्या मर्जीतल्या कुठेतरी शुक्ला यांना बोललं जातं आणि अशातच त्यांचं नाव आता चर्चेत आलंय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून। चेतन, काय सांगाल? रश्मी शुक्ला यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे तसं बोललं जात आहे, पण इतरही नावं जी आहेत ती या स्पर्धेत आहेत, काय सांगाल? नक्कीच मानसे, आपण जर पाहिलं तर मुंबई महाराष्ट्र DGP हे पद जे आहे महासंचालक पदाचं हे 31 तारखेला जे आहे ते रिक्त होणार आहे। सध्याचे जे विद्यमान महासंचालक आहेत रजनीश शेठ हे 31 डिसेंबर रोजी ते रिटायर होणार आहे। जसं आपण काल देखील पाहिलेलं आहे, त्यांची रिटायरमेंट परेड जी आहे ती देखील मुंबईमध्ये पार पडलेली आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की नक्की कोणाची वर्णी या पदासाठी लागते आहे। सध्या तरी UPSC कडून 3 नावं जी आहेत ती महाराष्ट्राच्या गृह विभागाला पाठवण्यात आलेली आहेत। यात प्रामुख्यानं 1988च्या बॅचच्या रश्मी शुक्ला असतील किंवा त्यानंतरचं जे नाव आहे ते 1989च्या बॅचचे जे मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसळकर यांचं देखील नाव या यादीमध्ये आहे। त्यासोबत 1990च्या बॅचचे जयजित सिंग हे IPS अधिकारी आहेत, त्यांचं देखील नाव सध्या UPSC कडून जे आहे ते सुचवण्यात आलेलं आहे। खरं तर सिनियरिटी वाईज जे असतं ते महासंचालक पदावर त्यांची नेमणूक करण्यात येत असते। रश्मी शुक्लांचं जर आपण पाहिलं तर गेल्या काही काळात 2021 मध्ये खरं तर त्यांच्या विरुद्ध फोन टॅपिंगचे जे प्रकरण आहे त्याच्यात केस नोंदवण्यात आली होती। यात त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते की एकनाथ खडसे असतील, संजय राऊत असतील, नाना पटोले असतील किंवा बच्चू कडू असतील यांचे फोन जे आहेत ते त्या टॅप करत होते असा आरोप जो आहे तो त्यांच्यावर लावण्यात आलेला। त्या मुंबईच्या पाठोपाठ त्यांच्यावर पुण्यात देखील अशा पद्धतीची केस जी आहे ही रजिस्टर करण्यात आली होती आणि आपण जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही केस ज्या आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत आणि कुठेतरी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र वर्षा बंगल्यावर जी जसं तू म्हणालीस की वर्षा बंगल्यावर बैठक पार पडलेली आहे। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांची खरं तर ही बैठक होती आणि यात नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाला नेमायचं याची चर्चा झाली। सिनियरिटी वाईजचा देखील विचार या बैठकीत करण्यात आलेला आहे। सिनियरिटी वाईज जर या ह्याच्यात महासंचालक पदाची जबाबदारी जर सोपवण्यात आली तर ती थेट रश्मी शुक्ला यांना जाऊ शकते। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या नाव जे आहे हे याचा आग्रह जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत होता अशी माहिती देखील आता समोर येते आहे। मात्र आपण जर पाहिलं तर वारंवार रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जातं आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस जे आत्ताचे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून देखील या नावाचं जे आहे आग्रह जो आहे तो मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याकडे केला गेलेला आहे या बैठकीमध्ये। मात्र आपण जर पाहिलं तर येत्या काळात जे आहे 31 तारखेला म्हणजे उद्याच पदभार जो आहे
हे रजनीश शेठ रिटायर होणार आहेत आणि त्यांना MPSCच्या अध्यक्षपदावर नेमणूक जी आहे ती त्यांची करण्यात आलेली आहे. मात्र महासंचालक पदाची जी जबाबदारी आहे ती अद्याप देखील देण्यात आलेली नाहीये. मात्र अतिरिक्त कारभार जो आहे तो सध्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे विवेक फणसळकर जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत ते पाहतायत आणि येत्या काळात आपण जर पाहिलं तर महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारायची असेल तर IPS अधिकाऱ्याचं वरिष्ठ असणं गरजेचं आहे. त्यासोबत 6 महिन्याचा कालावधी जो आहे हा रिटायरमेंटसाठी बाकी असणं तर गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर 31 तारीख म्हणजे उद्यापर्यंत जर ह्याची वर्क ऑर्डर निघाली नाही शासनाकडून तर कुठेतरी रश्मी शुक्ला या गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण आपण जर पाहिलं तर रश्मी शुक्ला यांचा 6 महिन्याचा कालावधी जो आहे तो कुठेतरी 1 जानेवारीपासून कमी होणार आहे. त्यामुळे त्यांची अडचण देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की आज याची वर्क ऑर्डर निघते की उद्या निघते किंवा या वर्क ऑर्डर बद्दल मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नेमकं काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या तरी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा जी आहे ही राजकीय वर्तुळात होताना आपल्याला पाहायला मिळते.